चव नाशिकची या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे. तर आज आपण ओल्या तुरीच्या शेंगांच्या दाण्यांची गरमागरम आमटी बनवलेली आहे. तर आता बघूया. हे बघा, थंडीच्या दिवसामध्ये ना तुरीच्या ओल्या शेंगा खूप खूप छान अशा भेटतात सगळीकडे. आता या शेतातून आलेले शेंगा आहे, अगदी फ्रेश अशा शेंगा आहे. तुम्ही बघू शकता, सांगायची गरज पण नाही. खूप खूप म्हणजे ताज्या, अगदी शेतातूनच अगदी तोडून घरात आलेले आहे शेंगा. हे शेंगा तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा छान आहे, फ्रेश एकदम. आता हे शेंगांच्या याच्यातले ना मी दाणे काढून घेते सगळे. आणि शेंगा आहे ना कवळ्या लुसलुशीत अशा खूप सुंदर शेंगा आहे या तुरीच्या ओल्या शेंगांची दाण्यांची आमटी आज आपल्याला बनवायची आहे. तर या शेंगांमधले दाणे ना असे ना मस्त सोलून घेते मी पटापट पटापट. पुढच्या हॉलमध्ये ना आणलेले मी निवडायला सगळे दाणे असे मस्त. टिपावर बसून संध्याकाळचा मस्त टाईम आहे, मस्त थंडीमध्ये असं छान बसली पांघरून मस्त चालले निवडायची कामं. आता बघा तुम्ही, ही दाणे आजी माझे मस्त निवडून झालेले, मस्त ओले ओले दाणे छान. बघा बरं, आता आहे ना याची आमटी ना खूप छान बनवणार आहे मी आज. तर आहे ना याच्यासाठी जे मटेरियल लागतंय ना ते बघू शकता तुम्ही. याच्यात मी सगळं वरती लिहून दिलेलं आहे तुम्हाला टिप्समध्ये. लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कांदा, सगळं सगळं छान असं मटेरियल आहे आपल्याकडे आज. अद्रकचा तुकडा पण टाकायचा आहे आपल्याला चवळीसाठी. आणि हे सगळं आता मिक्सरमध्ये दळून घ्यायचं. जे दाणे आहे ते मस्त कुकरमध्ये छान असे मी भाजायला घेतलेले. आजची आमटी ना आपली कुकरमध्ये तयार होते. जिरं मोहरीचा तडका दिला आहे मी मस्त तेल गरम करून. त्याच्यामध्ये ना आता कांदा वगैरे टाकून घेऊ आपण. मस्त उभा कांदा कापलेले, छोटे छोटे कांदे माझ्याकडे. हे मीठ पण टाकून घेतलंय मी. तुम्ही बघू शकता आता किती छान परतते सगळं असं बारीक. आणि जी बारीक दळलेली मिरची आहे ती टाकून असं मस्त हलवून घेते मी. मला आहे ना आज सकाळच्या टिफिनला हा भाजीचा आयटम बनवायचा आहे आमटीचा. तुम्ही बघू शकता थोडा कुकर आहे ना एक साईडने असं थोडा गॅस जास्त लागलाय त्याला. सकाळची धावपळ असते आपली, त्याच्यामुळे थोडंफार चालणारच आहे. आणि हे वाटाणे ना, म्हणजे वाटाणे म्हणण्यापेक्षा ते तुरीचे जे दाणे ना ते मिक्सरमध्ये ना आपण बारीक करून घेतलेले आता छान असे. आणि खूप नाही बारीक करायचे. हा हिंग टाकलेला आहे मी. खूप नाही बारीक करायचे. ही हळद आहे. आणि असं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आपल्याला त्याला. जाडसर ठेवल्यानंतर आहे ना असं आमटीसारखी आमटी वाटली पाहिजे, आपण जशी डाळ वगैरे घोटून घेतो तसं. आता ही वाटण आहे ना, जे बारीक केलेले वाटाण्याचे दाणे वगैरे टाकून मी मस्त असं झाकण लावणार आहे. एक शिट्टी मस्त करून घ्यायची आपल्याला त्याची. आणि ही गरमागरम आहे ना अशी आमटी तयार आहे. मी रेसिपी खूप अशी लांबवलेली नाही आहे, कारण मला पण बाकीचे पण व्हिडिओ टाकावे लागतात ना. अगदी शॉर्टकटमध्ये छान अशी आमटी मी तुम्हाला दाखवलेली आहे. घाईत घाई पण खूप सुंदर अशी चविष्ट आणि स्वादिष्ट एकदम सुंदर आमटी कशी झालेली आहे आपली तुम्ही मला सांगणार आहे. आणि ही तुम्ही बनवून पण बघणार आहे. मस्त ओल्या ओल्या तुरीच्या दाण्यांची हिरवीगार गरमागरम आमटी. तर ही बघा, मी पुन्हा जी राहिलेली आमटी ती वाटीत पुन्हा काढून तुम्हाला दाखवते. तर माझी ही कांदा टाकून, हिरवी मिरची, हिरवी कोथिंबीर असं मटेरियल, जिरं मोहरीचा तडका देऊन बनवलेली माझी ही आजची आमटी आहे. तुम्ही ही डोशांसोबत, इडलीसोबत सुद्धा बनवून खाऊ शकता. खूप सुंदर चव लागते याची. तुम्ही डोशांबरोबर याची टेस्ट घेऊन बघा, इडलीसोबत घेऊन बघा. हिरवी हिरवीगार अशी हिरव्या वाटाण्याची तुरीची दाण्यांची आमटी. वाटाण्याची नाही तर तुरीच्या दाण्यांची आमटी. सुंदर आणि सुंदर आहे बघा. किती फ्रेश शेंगा होत्या बघा बरं. खायला पण आहे ना बनवता बनवता खूप सुंदर वास येत होता हिचा, खूप छान. खोबरं जर असेल तर तुम्ही थोडंसं खोबरं पण टाकू शकता याच्यामध्ये. मी काही टाकलेलं नाही, कारण मी सकाळच्या टिफिनसाठी बनवलेले आहे. त्याच्यामुळे एवढा वेळ थोडासा कमी होता माझ्याकडे. पण शक्यतो मला नाही वाटत काही गरज आहे व्हायची टाकायची. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि आपल्या ह्या रेसिपीला तुम्ही मस्त हिरव्या हिरव्या तुरीच्या दाण्यांची गरमागरम हिरवी हिरवीगार आमटी असं आपण हिला नाव देऊया. आणि तुम्ही पण ही आमटी बनवून बघा. आणि आपण अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटत राहणार आहोत. तर तुम्ही मला सांगू शकता आजची आमटी आपली कशी झालेली आहे.